नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. आत्तापर्यंत आपण जे धम्माचा अभ्यास करत आलेलो आहोत, भगवान बुद्धांच्या उपदेशांचा अभ्यास करत आलेलो आहोत. तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच उपदेशांमध्ये जसं की आपण संवादिट्टी सूत्रात देखील पाहिलं की इच्छा आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. मग अशी इच्छा आसक्ती ठेवणं हे धम्माच्या विरुद्ध आहे का? धम्मामध्ये इच्छा ठेवण्याला किंवा इच्छा बाळगण्याला विरोध आहे का? मग हा विरोध असेल तर कशा प्रकारे आणि नसेल तर कशा प्रकारे हे आपण जाणून घेऊया. प्रथम तर इच्छा बाळगणं हा धम्मामध्ये कसल्याही प्रकारे त्याला विरोध नाहीये, हा एक गैरसमज आहे. जेव्हा जेव्हा उपदेश आपण ऐकतो तेव्हा त्या इच्छेचं जे मूळ कारण आहे तृष्णा, हे तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. आणि तृष्णा जी इच्छा जनरेट करते, जी निर्माण करते, तर ते दुःखाचं कारण आहे. त्यामुळे इच्छा बाळगणं, इच्छा करणं याला तसा काही धर्मामध्ये विरोध नाहीये. याची एक सुत्तामधली घटना आहे. तर उनाबा म्हणून एक ब्राह्मण आहे आणि आनंद यांचा संवाद आहे संयुक्त निकाय 15 मध्ये. तर उनाबा आनंद मध्ये आनंद यांना भेटायला आलेले आहेत आणि ते विचारतात की शास्त्र कसल्या प्रकारचं उपदेश करतात, कसल्या प्रकारची शिकवणी देतात. तेव्हा आनंद सांगतात की शास्त्र सर्व इच्छांचा त्याग करणं, सोडून देणं याविषयी अ, उपदेश देतात, याविषयी मार्गदर्शन करतात. तेव्हा मुलाबा प्रश्न विचारतात की जर आपण सर्व प्रकारच्या इच्छा त्याग केल्या, तर मग आपल्या जीवनाला जीवन जगणं कठीण किंवा अ, पुढे आपल्याला त्याच्यामध्ये अडचण होऊ शकते. तेव्हा बनते आनंद त्यांना उदाहरण देतात. त्यांना प्रश्न विचारतात की तेव्हा ते गोसेत्राममध्ये राहत असतात भगवान बुद्ध. तर ओनाबा ब्राह्मणला विचारतात की तुम्ही या गोसेत्राम वनामध्ये येण्याची तुमची इच्छा उत्पन्न झाली, बरोबर? म्हणे, "हो, बरोबर." "मग तुम्ही काय केलं?" "मग इच्छा उत्पन्न झाल्यावरती मग मी इकडे येण्यासाठी आवश्यक तयारी केली." मग मग म्हणे, "मी घरातून बाहेर पडलो." मग घरातून बाहेर पडल्याच्या नंतर तुम्ही
रस्त्यावरती आल्यावरती तुम्ही विचार केला असेल, की कुठला योग्य मार्ग आहे, की ज्याने गोसेत्रामला आपण पोहोचू शकू. हो, बरोबर आहे. अशाच प्रकारचा विचार केला. त्यानंतर तुम्ही गोसेत्रामच्या दिशेने वाटचाल केली. हो, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही गोसेत्राम वनामध्ये पोहोचलात. हो, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला बंतेची भेट घ्यायची होती, शास्त्रांची भेट घ्यायची होती किंवा माझी भेट घ्यायची होती. त्याप्रमाणे तुम्ही मला भेटलात. बरोबर आहे. हो, बरोबर आहे. मग तुमची जी इच्छा होती त्याचं काय झालं? तर माझी शास्त्रांना आणि तुम्हाला भेटायची इच्छा होती. त्याप्रमाणे तुम्ही भेटल्यावरती ती जी माझी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि ती संपली. अ, त्यानंतर आनंद म्हणते आनंद म्हणतात, की तशाच प्रकारे जी इच्छा ती पूर्ण झाल्यावरती तिचा कसलाही मागमूस राहत नाही किंवा कसल्या प्रकारचं त्याचा त्याच्यामध्ये फर्दर इच्छा डेव्हलप होत नाही किंवा आणखीन इच्छा निर्माण होत नाही. अशा प्रकारची इच्छा जी आहे, याला छंद म्हटलं जातं. छंद म्हटलं जातं. छंद म्हणजे इंटरेस्ट किंवा कुशल गुण असलेली इच्छा. तर अशा प्रकारची इच्छा धारण करण्यासाठी किंवा बाळगण्यासाठी कसल्याही प्रकारची आडकाठी धम्मामध्ये नाहीये. तशा प्रकारे बनते आनंदाने पुनर्व ब्राह्मण यांच्यातला जो संवाद झाला, त्याच्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट होते. हा जो छंद आहे, हा 4 इत्तिपात म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला 4 मॅजिकल बेसिस म्हटलं जातं. तर हे 4 इत्तिपात जे आहेत, छंद, वीर्य, चित्त आणि विमर्शा. तर याच्यामध्ये हा छंद जो आहे, तो त्याला कुशल इच्छा म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये ह्याचं ट्रान्सलेशन डिझायर म्हणूनच होतं. पण मराठीमध्ये आपल्याला माहित नाही, मराठीमध्ये छंद म्हणजे आवड किंवा इंटरेस्ट. तर ज्या आवडीमुळे, ज्या इच्छेमुळे कुठल्याही आपण कुठल्याही आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, दुःख उत्पन्न होत नाही किंवा इतरांचंही कुठल्या प्रकारचं नुकसान होत नाही किंवा दोघांचंही कुठल्या प्रकारचं नुकसान होत नाही, आपलं किंवा इतरांचं. असा जो छंद आपण करणं हे कुशल आहे आणि हा छंदच असतो जो आपल्याला योग्य ध्येयासाठी प्रेरित करत असतो. हे जे 4 इत्तिपाद आहेत, छंद, वीर्य, चित्त आणि विमर्शा. ह्याच्यामध्ये छंद, वीर्य, चित्त हे एकत्र काम करत असतात. छंद म्हणजे आपली आवड, वीर्य म्हणजे एफर्ट्स, आपले प्रयत्न आणि चित्त म्हणजे ज्याला आपण कुशल चित्त म्हणतो. कुशल चित्त, योनिसो मनसिकार चित्त हे एकत्र काम करतात आणि विमर्शा, विमर्शा एक ॲडिशनल बेस आहे. विमर्शा म्हणजे पुनरावलोकन करणं, म्हणजे रिव्ह्यू करणं, अवलोकन करणं, वारंवार अवलोकन करणं. तर ही विमर्शा आपण जेव्हा कुठलंही काम, कुठलंही आपलं ध्येय असेल, तर
इव्हन आपल्या दैनिक जीवनामध्ये देखील आपले धर्माव्यतिरिक्त इतर कुठलीही आपण कामं करत असो, कुठलाही प्रोजेक्ट आपण हातात घेत असो, काही आपल्याला करायचं असेल, तर विमर्शा म्हणजे त्याचं नेहमी अवलोकन, त्याच्या सुरुवातीला अवलोकन करणं आवश्यक आहे. नंतर जेव्हा आपण ते कार्य करत असतो, कार्य संपल्यावरती ह्या पूर्ण वेळी अवलोकन करणं आवश्यक आहे. आणि हे जे 4 मॅजिकल बेसिस आहेत, हे धम्मामध्ये तर याला 37 बोधांगामध्ये आहेत. पण हे आपल्या जीवनामध्ये देखील आपण त्याला अप्लाय करू शकतो आणि हे छंद, वीर्य, चित्त, विमर्शा यांनी जसं या प्रकारे इतिपाद म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं कुठलंही कार्य पूर्ण करण्यासाठी जी आपल्याला आवश्यक बाबी आहेत, तर ह्या 4 बाबी असल्या तर आपण कुठलंही कार्य, आपलं कुठलंही ध्येय आपण योग्य प्रकारे व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो. म्हणूनच ह्या म्हणजे मॅजिकल 4 मॅजिकल बेसिस आहे. हे 37 बोधांकामध्ये याची अ, गणलं जातं. आणि म्हणूनच जर इच्छा आसक्ती हे कुशल असेल, तर आपल्याला त्या इच्छा आसक्तीला घाबरण्याची आवश्यकता नाही. आणि फार बाऊ न करता की आसक्ती किंवा इच्छा ह्या गोष्टीचा फार बाऊ न करता, जर आपण आपल्या चित्ताला व्यवस्थितरित्या कुशल मार्गावरती लागल्यावरती ते आपोआपच जे काही आपल्या चित्तामध्ये इच्छा निर्माण होतात, त्या अ, अ, ह्या स्वतःच्या हिताच्या, दुसऱ्याच्या हिताच्या आणि दोघांच्या हिताच्या अशाच असतात. त्यामुळे आपण सतत आपलं चित्त सती राहणं, योनिसो मनसिकार, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार अ, निर्माण होऊ नये याविषयी जागरूक राहत असतो, सती राहत असतो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी या गोष्टीला फार महत्त्व दिलेलं आहे, जागरूक राहण्यासाठी. तर जेव्हा आपण ह्या गोष्टी पाहत असतो, तेव्हा ध्यान म्हणजे फक्त बसून ध्यान होत नाही. जसं याच्यामध्ये आपण पाहतो की धृतांगाची प्रॅक्टिस आहे. भगवान बुद्धांनी धृतांगाची प्रॅक्टिस सांगितलेली आहे. भगवान बुद्ध 6 वर्ष त्यांनी फार कठोर तपस्या केली आहे. त्याला ॲसेटिक प्रॅक्टिसेस म्हटलं जातं. तर हे ॲसेटिक प्रॅक्टिसेस म्हणजे अ, एक धार्मिक प्रकारची ट्रेनिंग असते एक प्रकारचं आपल्याला अ, तपस्या असते. आणि ही तपस्या करण्यामागचं कारण म्हणजे आपला जो आपले स्किलफुल ॲटिट्यूड डेव्हलप करणे म्हणजे कौशल्यपूर्ण दृष्टिकोन तयार करणं. जर एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती असेल, पूर्णपणे आपण ती गोष्ट जाणत असू, तर त्या गोष्टीविषयी कसल्या प्रकारची भीती आपल्या मनामध्ये राहत नाही आणि आपण आत्मविश्वासाने त्या गोष्टीला सामोरे जात असतो. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या काही एस्थेटिक प्रॅक्टिस म्हणजे जे कठोर परिश्रम आहे, धृतांग आहेत, या कुठल्याही याच्यामध्ये अंधश्रद्धा किंवा अ, धार्मिक बाब म्हणून नाही, पण एक आपल्यामध्ये कौशल्य उत्पन्न करण्यासाठी, आपलं कौशल्य डेव्हलप करण्यासाठी आणि त्याविषयीची आपली अ, मानसिकता आहे, त्याविषयीची भीती आहे, तो दूर करण्यासाठी ह्या धृतांग किंवा अ, कठोर तपस्यांचा आपल्याला लाभ होत असतो. सध्या फक्त आपण काही ह्या गोष्टींचा सराव करत नाही, पण त्या विषयीचा जो आपला दृष्टिकोन आहे, तो दूर करण्यासाठी
ही गोष्ट इथं सांगितलेली आहे. आयुष्यामध्ये जेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये राहत असतो किंवा आपण गृहस्थ आहोत, गृहस्थामध्ये पण नेहमी नोकरी आहे, धंदा आहे, व्यवसाय आहे. या सगळ्या करत असताना स्पर्धा एक अनिवार्य गोष्ट असते. तर स्पर्धा आपल्याला टाळता येत नाही. नोकरीच्या ठिकाणी असो, व्यवसाय असो, घरात असो, तर ही किंवा शाळेत शिक्षण शिक्षण घेत असताना, तर ही स्पर्धा अ, अ, आपण ही स्पर्धा टाळू शकत नाही. पण ही स्पर्धा करत असताना आपला जो दृष्टिकोन असतो, तो फार महत्त्वाचा असतो. जसं-जसं आपण धम्ममार्गावरती धम्माचे उपदेश ऐकत असतो, आपला हा दृष्टिकोन वृद्धिंगत होणे किंवा चेंज होणं, बदल होणं आवश्यक आहे. पूर्वी जेव्हा धम्म माहीत नव्हता, तेव्हा ह्या स्पर्धा असताना आपल्यामध्ये स्वार्थ असेल, आपल्यामध्ये लोभ असेल, आपल्यामध्ये नकारात्मकता असते, की आपल्या आपल्या शिवाय इतर कोणी वरचढ होऊ नये. आपणच टॉपला राहावं. आपणच सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यावा. आपल्यालाच प्रमोशन मिळावं. आपलाच धंदा व्यवस्थित चालावा. ही जी आपला दृष्टिकोन असतो, तो धम्मामध्ये आपण जसं-जसं आपण धम्मामध्ये ध्यान करू किंवा भगवान बुद्धांचे उपदेश ऐकू, तर हा दृष्टिकोन अ, दूर होण्यास मदत होत जाते आणि अ, जो बेस्ट आहे, जो त्यावेळी अ, अ, जो बेस्ट आहे तो त्यावेळी आवाज येत आहे सगळ्यांना? आवाज येत आहे माझा? येस सर. ओके. ते एक मॅडमचा ठीक आहे मॅडम, तुमच्या थ्रू बघा काहीतरी व्हॉल्यूम कमी असेल, व्हॉल्यूम वाढवा. बाकीच्यांना आवाज येत आहे. तर आपला जो दृष्टिकोन बदली होत असेल, अ, दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे. तेव्हा ही जी स्पर्धा आहे, स्पर्धा किंवा आपण जे दैनंदिन जीवन आहे आपलं, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी अ, आपल्याला टाळता येत नाही. पण हे आपण नक्कीच करू शकतो, की जे काही आपण आपल्यामध्ये इच्छा निर्माण होत असतील, आपल्यामध्ये आसक्ती निर्माण होते असेल, त्याचा बेस स्वार्थ, लोभ आणि नकारात्मक असता कामा नये. आणि जर तो छंद असेल, म्हणजे त्याचा जर तो कुशल असेल, कुशल इच्छा असतील, की ज्याच्यामुळे स्वतःचंही हित होईल, दुसऱ्यांचंही हित होईल आणि दोघांचंही हित होईल. अशा प्रकारचं जर असेल, तर आपल्याला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपण ह्या गोष्टीची सुरुवात कशी झाली? जसं मनुष्य अ, पूर्वीच्या काळी जंगलात राहत असो, त्यावेळेस जगण्यासाठी, सर्व्हायव्हलसाठी ह्या गोष्टी ज्या अंतःप्रेरणा आहेत, ज्या सहज प्रवृत्ती आहेत, त्या आदिम काळापासून आहेत. त्यावेळी फार अस्थिरता होती, भीती होती, कुठल्याही प्रकारचं कौशल्य नसतं. त्यामुळे कुठलीही आपली जगण्याची जी सहज प्रवृत्ती होती, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी निर्माण होणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे ह्या गोष्टीच्या आपण नकारात्मक दृष्ट्या देखील अ, पाहू शकत नाही. आपला जो स्वार्थ आहे, लोभ आहे. तर हे त्यावेळीच जगण्यासाठी आवश्यक होते. त्याच्यामुळे ते आपल्यामध्ये विकसित झाले. पण तो जगण्याचा जो आपला स्वार्थ आहे, तो ह्या गोष्टीला मूळ आहे. त्यावेळी अन्न, वस्त्र, निवारा शिवाय प्रजोत्पादनासाठी मैथून, सत्ता, स्पर्धा ह्या ह्या गोष्टी ह्या गोष्टी आपल्या
अंतःप्रेरणा सहज प्रवृत्ती म्हणून उत्पन्न झालेल्या आहेत. आणि ह्या त्या आपल्यामध्ये अजूनपर्यंत असल्यामुळे जरी आज आपलं जीवन सुखकारक झालेलं आहे, बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहे आपल्याला, तेवढी स्पर्धा करावी लागत नाही, तेवढी जगण्यासाठी धावपळ लागत नाही. पण ती एक आपल्या मेंदूची, चित्ताची एक सहज प्रवृत्ती झाली आहे आणि तीच आपल्याला पुढे-पुढे धावण्यासाठी उद्युक्त करत असते. आणि ह्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत आणि इथूनच आपल्यामध्ये जे दुःख उत्पन्न होण्यासाठी किंवा आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते इथूनच सुरू होत असतात. तर त्यामुळे हे आपण जे आपल्या सहज प्रवृत्ती आहेत त्यांना ओळखणं. ॲक्चुअली ह्या सहज प्रवृत्तीमुळेच अनुशय वगैरे आपल्याला निर्माण झालेला आहे. पण जोपर्यंत आपण ह्या गोष्टींचा अभ्यास करत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं की ह्या गोष्टी सहजच आहेत, जसं इतर करतायत तसं मी देखील करत आहे. पण हे आदिम काळापासूनच आपल्या मध्ये उपजत आहे. आणि त्याच्यामुळेच ह्या गोष्टी अ, घडत असतात. आणि ह्या घडत असताना मग भगवान बुद्धांनी जे आपल्याला उपदेश केलेले आहेत, तर फार व्हेरी पॉझिटिव्हली, फार सकारात्मक दृष्टीने भगवान बुद्धांनी अ, ह्या गोष्टी विषयी सांगितलेला आहे, उपदेश केलेला आहे. आणि ते उपदेश करत असताना ते सर्वप्रथम आपल्याला शीलांचं पालन करण्यासाठी सांगत होते. शीलाचं पालन चा उद्देश म्हणजे जेव्हा आपण शील पालन करत असतो, तेव्हा आपण आपल्या प्रकारे आपल्या चित्ताला, आपल्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत, त्यांना कुंपण घालण्याचा प्रयत्न करत असतो. आधीच्या देखील जे टॉक्स विषय होते त्याच्यामध्ये हे शील म्हणजे कुंपण घालणं, अशा प्रकारे सांगितलेलं गेलेलं आहे. पण हे जे कुंपण घालत असतो, जसं आपण एक पंचशिलाच्या बाबतीत म्हणू तर पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. तर ह्याच्यातून भगवान बुद्धांनी नकारात्मक काढून सकारात्मक ठेवलेले आहे. तर सिक्खापदं समादियामी म्हणजे मी पानावरती पाहता म्हणजे मी कुठल्याही जीवाची हिंसा करणार नाही असं न म्हणता मी जीवाच्या हिंसा करण्यापासून मी परावृत्त राहील. अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगत आहेत. तर त्यामुळे त्यांनी नकारात्मकता टाळल्यामुळे सहजच आपल्यावरती त्या गोष्टीचा सकारात्मक परिणाम होतो. सकारात्मक परिणाम कशाप्रकारे होतो, की जेव्हा पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी असं आपण म्हणतो, तेव्हा कुठल्याही प्राण्यांची हिंसा केल्यामुळे त्या प्राण्याला आपल्याला त्रास होतो. त्या प्राण्याला त्रास होतो आणि दोघांनाही त्रास होतो. तर अशा प्रकारे ही सकारात्मक आहे. आणि ह्यात मग याच्यासाठी आपण जेव्हा याच्यापासून विरक्त राहतो, तेव्हा आपोआपच आपलंही हित होतं, दुसऱ्याचंही हित होतं, दोघांचंही हित होतं. तर अशा प्रकारची ही सकारात्मकता आहे. आणि म्हणूनच हे पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी, अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी, कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी, सुरा मेरय मज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. अशा प्रकारची पंचशील भगवान बुद्धांनी आपल्याला दिलेली आहेत. आणि जशी ही पंचशील आपण धारण करतो, त्याच्यावरती चालण्यासाठी सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट होते म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये जेव्हा उत्पन्न होते, तेव्हा त्या इच्छेला आपण प्रतिसाद देण्याऐवजी आपण काय करतो? आपण स्वतःला प्रश्न विचारतो, की ह्या गोष्टीची गरज काय आहे? जर एक इच्छा उत्पन्न झाली ज्याच्यामध्ये अ, आपल्याला प्राणी हत्या होत आहे, तेव्हा आपण सजग होतो आणि विचारतो, की याची गरज काय आहे?
थांबतो, विचार करतो आणि हेच जे आहे हे आपलं कुशल कुशल कर्म होतं. आधी जेव्हा आपण कुठल्याही ऍक्शन कृती करायचो तेव्हा आपण पटकन कृती करून मोकळायचं. पण जेव्हा आपण शील धारण करतो तेव्हा आपण प्रतिसाद द्यायच्या ऐवजी त्याच्यावरती विचार करतो की या गोष्टीची गरज आहे. का विचार करतो? कारण आपण आपलं शील तुटू नये याविषयी आपण जागरूक असतो. म्हणून आपण थांबतो आणि विचार करतो. आणि इथेच ती जी आपल्यामध्ये नकारात्मकता असते ती संपत असते. एक मिनिट. म्हणूनच भगवान बुद्धांनी शीलांना गुणधर्म म्हटलेलं आहे. आणि हे गुणधर्म काय करत असतात की दुसऱ्यांना इजा न करणं ही क्वालिटी आहे त्यांची. दुसऱ्यांचा आदर करणं हे गुण आहे त्यांचा. दुसऱ्यांची संपत्तीची काळजी करणं हा त्याचा गुण आहे. तर म्हणूनच भगवान बुद्धांनी हे शीलांचं पालन करण्यासाठी आपल्याला सांगितलं. अंगुत्तर निकाय 8 मध्ये भगवान बुद्ध स्ट्रीम्स ऑफ मेरिट 8 स्ट्रीम्स ऑफ मेरिट म्हणजे 8 पुण्याचे प्रवाह किंवा ओघ म्हणून सांगत आहेत. तर काय आहेत हे पुण्याचे प्रवाह? पहिलं तर भगवान बुद्धांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करणे हे पुण्याचा एक प्रवाह. धम्माविषयी श्रद्धा व्यक्त करणे हा पुण्याचा दुसरा प्रवाह. संघाविषयी श्रद्धा व्यक्त करणे हा पुण्याचा तिसरा प्रवाह. आणि पुन्हा हे 5 जे पंचशील आहे म्हणजे पाणातिपाता, अदिन्नदाना, कामेशमिच्छाचारा, मुसावादा, सुरामेरय, मज्जपमादठाना या 5 ला देखील ते पुण्याचा प्रवाह म्हणत आहे. तर अशा प्रकारे हे शील धारण करणं हे 8 प्रकारचे स्ट्रीम्स ऑफ मेरिट म्हणजे पुण्याचे प्रवाह आहेत, कुशल कर्म आहेत. आणि यालाच भगवान बुद्ध महादान देखील म्हणतात. याच्यापेक्षा कुठलंही मोठं दान होऊ शकत नाही. कारण आपण काय करत आहोत हे केल्यामुळे आपण स्वतःला भीतीपासून मुक्त करत आहोत, इतरांना भीतीपासून मुक्त करत आहोत, आपण स्वतःला स्वतंत्र करत आहोत, आपण इतरांनाही स्वतंत्र करत आहोत. स्वतंत्र करणं म्हणजे जसं आपण पाणातिपाता किंवा अदिन्नदाना पालन करत आहोत तेव्हा ज्यांना माहिती आहे की आपण शील पालन करतो तर ते आपल्यापासून भीत नाहीत. त्यांना माहिती आहे हा माझा हत्या करणार नाही, हा मला शिवीगाळ करणार नाही. अशा प्रकारे आपण त्यांना आपल्यापासून भीतीपासून स्वातंत्र्य देत असतो, आपल्यापासून स्वातंत्र्य देत असतो. आणि म्हणूनच याला अभयदान देखील म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे पुण्याचे 8 प्रवाह भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. जसं जसं आपण पुढे जातो तसं आपण पाहतो की कलाम सुत्तामध्ये भगवान बुद्ध सांगतात की जेव्हा आपण धम्मावरती आरूढ होतो, आपण शील पालन करतो, समाधी करतो, तेव्हा पुनर्जन्म असेल नसेल त्याविषयी जर तुम्हाला खात्री नसेल तर काय हरकत नाही. पण ह्याच जन्मामध्ये तुमच्या जर तुम्ही शील पालन कराल तर आजूबाजूचे लोक तुमचा सन्मान करतील. तुम्हाला स्वतःला कसल्याही प्रकारची भीती वाटणार नाही. तुमचं स्वतःचं संरक्षण तुम्ही करू शकता आणि तुमचा जो आत्मसन्मान आहे तो एकदम उच्च दर्जाचा असेल. कारण तुम्ही शील पालन करत आहात. तुम्ही कुणाला घाबरणार नाही. तुम्ही कसल्याही प्रकारचं तुम्हाला भीती नसणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मसन्मान हा उच्च असेल. अशा प्रकारचे 4 लाभ भगवान बुद्ध सांगत आहेत. आणि जर तुम्ही पुनर्जन्मामध्ये विश्वास ठेवत असाल तर
तुम्ही शील पालन करत असाल, तुम्ही दयाळू असाल, तुम्ही दानी असाल, तर तुमचा चांगल्या लोकांमध्ये, जसं स्वर्ग लोकामध्ये जन्म होईल, जिथे तुम्हाला जास्त दुःख नसतंच, अशा ठिकाणी तुमचा जन्म होईल. तुम्हाला अशा ठिकाणी तुमचा जन्म होईल जिथे तुम्हाला अ, पैसा अडका याच्यावरची चिंता नसेल किंवा तुम्हाला धम्मा अ, भेटेल, अशा ठिकाणी तुमचा जन्म होईल. तर हे 4 प्रकारच्या खात्री भगवान बुद्ध सांगत आहेत. जर तुम्ही पुनर्जन्मावरती विश्वास ठेवत असाल, तरी आणि जर नसाल ठेवाल तरी, तर अशा प्रकारचे तुम्हाला लाभ होत असतात. त्यानंतर अपन्नक सूक्त आहे पंजिम निकायामध्ये. त्याच्यामध्ये देखील जेव्हा आपण धम्म पालन करत असतो, शील पालन करत असतो, समाधी करत असतो, तर त्याचे जे लाभ आहेत ते भगवान बुद्ध सांगत आहेत, की आपल्याला झोप चांगल्या प्रकारे येते. चांगले लोक म्हणजे जे चांगले लोक आपल्याशी आपला आदर करतात, आपल्याशी मैत्री करतात, आपल्याशी बोलतात, आपलं गुणगान करतात आणि आपल्यामधली ती अस्वस्थता कमी होते. कारण धम्ममार्गावरती असल्यामुळे कुठल्याही गोष्टीची काळजी, चिंता, अस्वस्थता आपल्यामध्ये राहत नाही. आणि सगळ्यात मोठा लाभ म्हणजे मृत्यूला आपण घाबरत नाही. मृत्यूला घाबरत नाही कारण आपण जाणत असतो की मृत्यू हा शाश्वत आहे आणि मृत्यूच्या क्षणी आपण कुठल्याही प्रकारचा खंत बाळगत नाही. कारण आपण शील पालन केल्यामुळे, धम्म मार्गावरती असल्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचे खंत आपल्यामध्ये नसते. कारण आपण सगळ्या गोष्टी चांगल्याच केलेल्या असतात. चांगल्या प्रकारेच आपण कुणाचाही द्वेष केलेला नाही, राग केलेला नाही, कुणाविषयी असूया बाळगलेली नाही. त्यामुळे आपल्या मृत्यूच्या क्षणी आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंत राहत नाही. आणि हे आपण नक्षत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि हेच जसं-जसं आपण धर्ममार्गावरती राहतो, आपण धर्म जाणून घेतो. तर या शील पालन, समाधी यामुळे आपल्यामध्ये आपोआपच मैत्री जागृत होते, करुणा जागृत होते, मुदिता, उपेक्षा आणि हे 4 ब्रह्मविहार जसे-जसे आपल्यामध्ये रुंदिंगत होत जातात, अ, वाढत जातात, तसं-जसं आपला जो आस्पेक्ट आहे ब्रॉड होत जातो. आपली जी धारणा आहे, आपले जे विचार करण्याची पहिली जी स्वार्थी उपमंडप म्हणजे विहिरीतल्या बेडकासारखी आपली जी वृत्ती असते ती मोठी होत जाते. समग्र विश्वाविषयी, समग्र विश्वातल्या लोकांविषयी, प्राण्यांविषयी आपण विचार करत असतो. आपल्यामध्ये त्यांच्याप्रती करुणा, मुदिता, अ, मेत्ता उत्पन्न होत असते. तर ह्या सगळे लाभ होत असतात जसं-जसं आपण धम्म समजून घेत असतो. म्हणूनच आपल्याला अ, स्वतःच्या लाभासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी शिवाय इतरांना नुकसान होऊ नये म्हणून स्वतः मग त्यांचा देखील त्याच्यामध्ये हित होतं. जसं-जसं आपण अ, धम्म पालन करू तसं-तसं जसं आपलं हित आहे तसं इतरांचं देखील लाभ होत असतं. ते आपल्यापासून अस्वस्थ होत असतात. आपल्याकडून त्यांच्या कुठल्याही प्रकारची इजा होत नसते. त्यांच्या आपण कुठल्याही प्रकारची आपण कोणाची फसवणूक करत नाही. हे दुसऱ्यांच्या देखील अ, लाभ होत असतं, हित होत असतं. म्हणून धम्म आपल्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी हितकारक होत असतं. तर जसं आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो किंवा शिक्षण घेत असतो. तर ह्या गोष्टीमध्ये देखील आपण राहत असताना, धर्म पालन करत असताना आपोआपच जर आपण इतरांशी जेव्हा आपले संपर्क येतात आणि ते जेव्हा आपल्याला बघतात की आपण शील पालन करत असतो, आपण खोटं बोलत नाही, तर ते आपल्याला प्रामाणिक समजतात आणि आपल्यावरती विश्वास ठेवतात. जर तुम्ही व्यवसाय करत असाल, व्यवसायामध्ये देखील जर
जर तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला, तुम्ही कुठले कोणाचे पैसे थकवले नाही, कुठल्याही प्रकारची फसवणूक केली नाही, तर तुमचा व्यवसाय कदाचित अ, कमी तुम्हाला लाभ होईल, पण तुम्ही दीर्घकाळ व्यवसाय नक्की करू शकाल आणि लोक तुमच्यावरती विश्वास असेल आणि दीर्घकाळ जेव्हा तुम्ही व्यवसाय करता, तर मग तुमला आपला जो नफ्याचं गणित आहे ते वाढू शकतं. तुमचा व्यवसाय वाढू शकतो. जर तुम्ही आपण पाहतो की लोक फसवणूक करतात आणि फसवणूक करून झटपट पैसा तर मिळतो, पण लोकांचा विश्वास नसल्यामुळे ते जास्त काळ टिकत नाही आणि कुठे ना कुठे माणूस फसला जातो. अ, इतरांचा व्यवसाय नसल्यामुळे पुन्हा मग लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही आणि मग हळू त्याचा व्यवसाय कमी होत जातो. तर अशा प्रकारे धम्मपालन केल्यामुळे आपण व्यवसायामध्ये प्रगती करू शकतो. नोकरीमध्ये देखील जसं-जसं आपण आपल्या धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या कामाच्या प्रती फार प्रामाणिक राहतो. कामामध्ये कुठलीही टंगळ-मंगळ करत नाही. आणि जे काही काम दिलं असेल ते आपण तडीस घेऊन जातो. तर अशा प्रकारे नोकरीमध्ये राहिल्यामुळे वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतो. त्याच्यासाठी लाळलोटेपणा करणे आवश्यक नाही. जर आपण आपल्या कामामध्ये चूक असू, आपण काम जर व्यवस्थित करू, तर नक्कीचच वरिष्ठ आहेत ते आपल्यावरती विश्वास टाकतात. कुठलीही नवीन जबाबदारी देण्यासाठी वरिष्ठांना कुठल्याही प्रकारचा विचार करण्याची आवश्यकता नसते आणि म्हणूनच ते नवीन जबाबदारी देऊ शकतात आणि नवीन जबाबदारी देखील तुम्ही व्यवस्थितरित्या आपण पूर्ण केल्यामुळे मग पुन्हा आपण त्यांचा विश्वास संपादन करत असतो. तसंच सहकर्मी देखील जेव्हा त्यांना समजतं की आपण योग्यरित्या कुणाचाही फसवणूक करत नाही, चीटिंग करत नाही आणि त्यांना तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन हेल्प करत असाल, तर ते आपोआपच त्यांचा विश्वास आपल्यावरती बसतो आणि मग ते देखील आपल्याला मदत करतात किंवा आपल्याशी प्रामाणिक राहतात. कोणी असतात जे प्रामाणिक नाही राहत, पण बरेच लोक ज्यांना ह्या गोष्टी समजत असतात, ते आपल्याशी आपला विश्वासघात करणार नाहीत किंवा कसल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होणार नाही याची जागरूक राहतात. तर अशा प्रकारे धम्म पालन करण्याने, आपण शील पालन करण्याने, दयाळू राहण्याने, आपण दानी राहण्याने, आपण दीर्घकाळ आपण आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्या विश्वासासाठी पात्र होतो आणि त्यामुळे आपोआपच जे आपलं हे जगणं आहे ते सुकर होत जातं. आपले अडचणी कमी होत जातात. कारण ज्या अडचणी उत्पन्न करणाऱ्या गोष्टींपासून आपण दूर राहत असतो. तर ह्याच्यासाठी उदाहरण देण्याची जर उदाहरण द्यायचं असेल तर धावण्याच्या शर्यतीचं आपल्याला उदाहरण देता येईल. धावण्याच्या शर्यतीमध्ये अ, सगळे जसे धावक उभे आहेत. आपण देखील उभा आहोत. प्रत्येक धावकाच्या पाठीवरती तो कुठल्या स्टेटला रिप्रेझेंट करतोय, कुठल्या कंट्रीला रिप्रेझेंट करतोय, ते अ, लिहिलेलं असतं आणि त्या गोष्टीचा आपल्याला गर्व असतो. जर आपण शाळेमधून धावण्याचं शिकत असतो आणि शाळेमध्ये आपण एक्सेल करतो. मग आपण पुढे जातो. आपण अ, राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मग आपल्या पाठीमागे महाराष्ट्र लिहिलेलं असतं. मग आपण त्याच्यामध्ये एक्सेल केल्यावरती आपण पुढे इंडियाला रिप्रेझेंट करतो. त्याच्यामागे इंडिया लिहिलेलं असतं. मग जे आपल्या मागे लिहिलेलं असतं त्याला आपण गर्व करत असतो. आपण त्याला हे करत त्याचं आपल्याला फार मोठं वाटत असतं. त्याचप्रमाणे आपल्या मागे धम्म लिहिलेलं आहे. आपण धम्माचं पालन करत आहोत. त्यामुळे आपल्या मागे धम्म लिहिलेलं आहे आणि ह्या धम्म आपल्या मागे असल्यामुळे आपण शील पालन करत आहोत. आपण ध्यान करत आहोत. आपण पुन्हा ते करुणा, मुदिता, उपेक्षा आपल्यामध्ये उत्पन्न झालेली आहे आणि म्हणून धम्माचं जे लेबल आहे आपल्या मागे, त्यामुळे जरी आपण शर्यतीमुळे शेवटून पहिले, दुसरे येऊ, तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण ही शर्यत आपण जी धावत आहोत, त्याच्यामध्ये धम्मावरती राहिल्यावरती पहिलं, दुसरं येणं आवश्यक नाही.
या स्पर्धेमध्ये राहणं आणि धम्म पालन करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपल्या धम्माचं रिप्रेझेंट करणं, धम्माला रिप्रेझेंट करणं, मराठी शब्द आठवत नाही, हे फार आवश्यक आहे. जसं तुम्ही धम्माला रिप्रेझेंट कराल तसं तुमच्यामध्ये तर खूप फरक जाणवतोच, पण इतर देखील पाहून तुम्हाला पाहून धम्माकडे आकर्षित होऊ शकतात. म्हणूनच धम्म आपल्या जीवनामध्ये खूप आवश्यक आहे. तुम्ही नोकरी करत आहात, व्यवसाय करत आहात, तुम्ही शिक्षण घेत आहात, पण जर तुम्ही धम्म मार्गावर राहाल आणि धम्माप्रमाणे जर तुमचं जीवन असेल तर नक्कीच तुम्ही कुठल्याही स्वतःचं हित आहे त्याच्यामध्ये, दुसऱ्याचं हित आहे आणि दोघांचं हित आहे. अशा प्रकारचा हा धम्म आहे. हा आनंदासाठी पोषक आहे, हा कल्याणकारी आहे, हा इच्छित असा फळ देणारा आहे, अनुकूल आहे, हा आधी कल्याणकारी म्हणजे सुरुवातीला कल्याणकारी आहे, मध्य कल्याणकारी म्हणजे मध्यामध्ये कल्याणकारी आहे आणि अंत म्हणजे ह्याचं जे फलप्राप्ती आहे. जर तुम्ही म्हणाल धम्मामध्ये तर अंत म्हणजे निब्बाण, ती फलप्राप्ती ही देखील कल्याणकारी आहे. म्हणजे पूर्ण जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्ती देखील कल्याणकारी. अशा प्रकारे हा धम्म आहे. हा धम्म खूप स्वाख्यात आहे, म्हणजे सुवाख्यात व्यवस्थित सांगितलेला आहे. संदिष्टिको आहे, तात्काळ फळ देणारा आहे. अकालिक म्हणजे सर्व काळांमध्ये तो योग्य आहे आणि वेदितम पच्च विद्युती म्हणजे जे विद्वान आहेत, औपनियुक्त म्हणजे आतमध्ये जाणारा, अंतर्मुख करणारा आणि विद्वानांनी ज्याला पाहिलेलं आहे, विद्वानांनी जे विद्वान त्यावरती चालले नाही, त्यांनी त्याला योग्य समजलेला अशा प्रकारचा आहे धम्म. धम्म सर्वांसाठी, आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. म्हणून धम्म सराव करणे, धम्म प्रॅक्टिस करणे, धम्माचा उपदेश करणे खूप आवश्यक आहे. म्हणून हा एक वेगळ्या दृष्टीने आपण धम्माचा जो आतापर्यंत जे दुःख किंवा आर्य सत्य या दृष्टीने जो आपण आतापर्यंत धम्म पाहिला होता, एक वेगळ्या दृष्टीने धम्म पाहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि आजच्या विषयाविषयी इतकंच. साधू साधू साधू. याच्यावरती कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अनम्यूट करा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, आजचा विषय एकदम साधा सरळ आणि फारच जीवनोपयोगी घेतलाय तुम्ही, त्याबद्दल तुमचे आभार. कारण नॉर्मली बराच आता आपण धम्म शिकतोय तर खूप डीप 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 आणि कसं सायंटिफिकली शिकवले जाते तर ते बऱ्याचदा डोक्यावरून जात असते. परंतु आज तुम्ही त्याचा सखोल आणि समजण्यालायक जो तुम्ही विवेचन केलं त्याबद्दल तुमचे आभार. आणि सर थोडा वेगळा प्रश्न मला असा विचारायचा आहे की एक कुटुंब आहे आणि व्यवस्थित सुरू आहे. त्या कुटुंबातला म्हणजे चांगले सगळ्या पद्धतीने म्हणजे आर्थिक मानपान सगळ्या रीतीने सगळं आहे, त्यांचे मुलं बाळ पण चांगले आहे. अशा वेळी एखाद्या मुलाचा जर ऍक्सिडेंट झाला आणि तो अपंगत्व आला त्याला,
तर त्याच्यामुळे त्याच्या जीवनाचे काय अकुशल कर्म असतील किंवा काही असतील ते त्याला भोगावं लागतच असते. त्यासोबत त्यांच्या आई वडिलांना त्याच्यामुळे जे भोगावं लागत आहे हे सुद्धा त्यांच्या आई वडिलांचे कर्म असतील का? तसं ते कर्मच म्हणता येईल, पण आपण दुसऱ्याच्या कर्मामुळे अफेक्ट होत नाही. स्वतःची कर्म आहे त्यामुळेच आपण अफेक्ट होतो. पण नेहमी असं होतं की आपण जे आहोत ना, हे बऱ्याच जन्मी एकत्रच असतो. मग कधी असं झालं असेल की जो अपंग आहे त्यांनी तुमची सेवा केली असेल, तुम्ही त्यावेळी अपंग असणार. मग यावेळी त्याची परतफेड करण्यासाठी तुम्हाला चान्स मिळतो की त्याची सेवा करा. तर अशा प्रकारे इंडिव्हिज्युअल कर्मासाठी आपण रिस्पॉन्सिबल असतो. आणि कधी-कधी जे अशा प्रकारचे असतात ते पूर्वीच्या जन्मामध्ये काही गोष्टी घडलेल्या असतात, ते आपल्याला परत करायच्या असतात. त्या दृष्टीने अशा गोष्टी घडत असतात. कारण आपण त्यांच्या प्रती आसक्त असतो. त्यामुळे आपण त्यांच्या सोबतच आजूबाजूला सोबत किंवा एकत्रच आपलं पुन्हा-पुन्हा येत असतो आणि मग मग ते कोरिलेट होत जातात त्या गोष्टी. आलंय का लक्षात? हा ठीक आहे सर, थोडंफार तर आलंय लक्षात. धन्यवाद. ओके. उषा मॅडम अनम्यूट करा. सोनाने साहेब अनम्यूट करा. जय भीम सर. जय भीम, जय भीम. काल जे आपलं तुमचं उत्तरांचं यांचं जे काही इंग्लिशमध्ये संभाषण वगैरे झालेलं आहे, तर त्याचं जरा मला आपण जरा मराठीत जरा विवेचन केलं तर बऱ्याच लोकांना समजेल त्याचं. सगळेच काही इंग्लिशमध्ये काही समजत नाही सगळ्यांना. बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्याविषयी काही प्रश्न असेल तर विचारू शकता. नाही, पण त्याच्यातलं काही समजतच नाही आहे, तर कसं विचारणार मी, सांगा ना. आपण आपल्यापैकी कोण असेल ट्रान्सलेट करू शकतील तर ते करतील. कोणी आहे का जे ट्रान्सलेशन करू शकतात? कोणी उत्तरायणचं जे क्वेश्चन आन्सर झालंय त्याला ट्रान्सलेट करायचंय. ठीक आहे, सांगतो कोण असेल ते ट्रान्सलेट करतील आधी. पण नाही, खूप आवश्यकता आहे त्याची. जर ट्रान्सलेट जर केलं तर खूप म्हणजे हो, कालच्या आमच्या सगळ्या डोक्यावरून गेलं त्याचं काय आहे ते सगळं, ते परवाचं उत्तरांचं. ओके ओके. दुसरं काय नाही, आज आता आपण अगदी व्यवस्थित सगळं जे सांगितलेलं आहे की आता आजची खूप म्हणजे खूप खूप चांगलं अगदी हे झालेलं. आणि असं जर ट्रान्सलेशन वगैरे जर केलं तर खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांना. नक्की नक्की कोणीतरी करेल. ओके, थँक्यू सर. ओके. उषा मॅडम. पुन्हा काय विचारायचंय का सोनाली साहेब? अनम्यूट करा. हॅलो. काही नाही, काही विचारायचं नाही, तेवढंच फक्त सांगितलं होतं. ओके ओके, हँड रेज केला. नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. उषा मॅडम अनम्यूट करा.
इच्छा व क्षमता असूनही व प्रयत्न करूनही आपल्याला काही गोष्टी साध्य करता येत नाही. याला काय कारण? कारण एक तर तुमची इच्छा आहे ती फार तुम्ही अवाजवी इच्छा ठेवलेली आहे किंवा तुमचे प्रयत्न अपुरे आहेत किंवा तिसरं कारण म्हणजे तुमची कम्म त्या दृष्टीने नसतील. पण ह्याला पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. क्षमता असताना देखील जसं आपण स्पर्धेचं उदाहरण घेतलं, की सगळेजण पहिले येऊ शकत नाहीत. कोणाला तरी दुसरा, तिसरा किंवा शेवटचा तर येणं आहे. त्या दृष्टीने आपण जरी प्रयत्न करत असलो, मग त्याच्यामध्ये आपल्या शारीरिक क्षमता आहे, आपली तयारी आहे आणि शेवटच्या क्षणी आपण काय करतो? स्पर्धेच्या शेवटच्या क्षणी आपली काय मनस्थिती असते? आपण कशाप्रकारे आपल्याला तिथे प्रस्तुत करतो, त्यावरती गोष्टी अवलंबून असतात. आपण अवाजवी इच्छा जर ठेवली, की मला मुकेश अंबानीसारखं व्हायचंय, तर आपण जर आधी आपले तेवढं आपण दान केलेलं असेल, तेवढी आपली कम्म नसतील, तर आपण ते साध्य करता येत नाही आपल्याला. त्यामुळे काही-काही गोष्टी आपल्या कम्मावरती डिपेंड असतात. काही-काही गोष्टी आपण व्यवस्थितरित्या जसे हे 4 इद्दीपाद आहेत, छंद, वीर्य, चित्त, विमर्शा याचं जर आपण व्यवस्थितरित्या अ, विकसित केलं तर आपण जे काही आपल्या इच्छा आहेत त्या आपण प्राप्त करू शकतो. त्याच्यामध्ये विमर्शा फार आवश्यक आहे. फार नेहमी पुनरावलोकन करणं, अवलोकन करणं हे आपल्या आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा देखील विमर्शा करणं आवश्यक आहे, की आपण त्याच्यासाठी एक मिनिट. त्यासाठी 3 प्रश्न आपण स्वतःला विचारायचे विमर्शा करताना, की मी काय करत आहे? पहिला प्रश्न, मी काय करत आहे? दुसरा प्रश्न, हे मी जे करत आहे, त्याचा मला काय लाभ होत आहे? तिसरा प्रश्न दुसरा प्रश्न, एक मिनिट. हां, दुसरा प्रश्न काय लाभ होत आहे? तिसरा प्रश्न की हे जे करण्यामुळे माझा लाभ आहे आणि इतरांचा लाभ आहे का? अशा प्रकारचे हे 3 प्रश्न आपण विचारणं आवश्यक आहे. आणि नेहमी हे 3 प्रश्न विचारून आपण बघू शकतो, की आपण कुठे आहोत. बाकी त्याच्यामध्ये इच्छा पण आली. आपली जी इच्छा आहे, त्याच्याविषयी देखील आपण पुनरावलोकन करणं आवश्यक आहे, की आपण जी इच्छा बाळगली ती आपले ध्येय आहे, जे आहे ते फार अवाजवी तर नाहीये. अशा प्रकारे जर तुमचं सगळ्या गोष्टी सुटेबल असतील, तर तुमची निश्चित ध्येयप्राप्ती किंवा तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते. ठीक आहे? ठीक आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण क्लोज करू शकतो. उषा मॅडम, काही प्रश्न नाही काय रेंजमध्ये नाहीयेत. खरं सांगायचं तर उषा मॅडमच्या प्रश्नामुळेच आजच्या धम्मदेशनेचा मला विषयाचा मला विषय कळाला, की अशा प्रकारच्या दृष्टीने आपण विषय घ्यायला पाहिजे. तर म्हणूनच प्रश्न विचारणं आवश्यक आहे. जसे तुम्ही प्रश्न त्या दृष्टीने धम्मदेशना किंवा विषय घेता येईल, हाताळता येईल. आणखीन एक जसं सांगितल्याप्रमाणे जे उत्तरा मॅडम हां.
उत्तर भेटू नये त्यांचं कोणी मराठीमध्ये ट्रान्सलेशन करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. उषा मॅडम बोला. हा सर, हे छंद जर कुशल असेल आपलं तर मग त्याला तृष्णा म्हणू शकतो का आपण? कुशल असल्यामुळे आपण तृष्णा उत्पन्नच होणार नाही ना. जसं आपण पुन्हा आणि आनंद यांची जी आपण घटना सांगितली त्याच्यामध्ये ती कुशल होता, ते त्यांचं तिथे येण्याचं कुशल होतं. मग ती कुशल असल्यामुळे तेव्हा जी ती संपली तेव्हा संपली. तिचं हा सर, मग जर ती त्याच्यामध्ये हक्काची असेल त्याच्यामध्ये कसलाही लोभ नव्हता, कसली आसक्ती नव्हती, कुठल्याही प्रकारचा मोह नव्हता, मग ते संपले तिथे. मग अशा प्रकारे छंद आहे, आवड आहे, ती कुशलच असली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही राग द्वेष मोह नसला पाहिजे. तेव्हा त्याची पुढे तृष्णा निर्माण होणार नाही. जर तृष्णा निर्माण होत असेल तर ती मग ती इच्छा झाली, ती छंद नाही झाला. हा सर, समोरची व्यक्ती जर अकुशल असली आणि आपण कुशल असलो आणि आपला हक्क पण आहे त्याच्यामध्ये, तर मग काय करायचं? आपला हक्क आहे ना, मग आपल्या हक्कासाठी आपल्याला जे काय करायचं ते करायचं, पण अकुशल मार्ग नाही. त्या व्यक्तीच्या दृष्टीने ती पण आपण अकुशल आहे, आपल्यामध्ये ती अकुशल आहे सर. मग त्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या डोक्यात काही येतच नाही, तर असू मग द्या. आपण काय प्रयत्न करायचे? आपण जे सनदी मार्ग आहेत, जे कायद्याचे मार्ग आहेत, ते सगळे मार्ग आपण करायचे. आपण सोडून नाही द्यायचा. आपला हक्क आहे ना, आपण कायदेशीर लढाई सगळं करायचं. सर, मग तिथं आपलं प्रेम येतं ना सर. काय येतं? आपली तिथं म्हणजे हे असतं ना आपलं तिथं त्या आसक्ती. हा नाही आसक्ती नाही, ती आपलं हे आहे ना, आपली तुम्ही म्हणताय ना आपला हक्क आहे ना तो. सर, आपला जर हक्क समोरची व्यक्ती जर स्ट्रॉंग असली ना, आपण जर कमी असलो तर? आता तर स्ट्रॉंग आणि कमी कमी काहीच नसतं, किंवा कोणी स्ट्रॉंग नसतं. कायदेशीर जर तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने आहेत, तुमचा हक्क आहे, तर कुठला कोण नाकारू शकतो तुमचा हक्क? कोर्टात गेल्यावरती सगळ्या गोष्टी जर तुमच्या नावावरती आहे तर होणारच ना ते. मग तुम्ही कुठे वीक होता? तुम्ही फक्त तेवढा वेळ द्यायला पाहिजे. नाही, तिथे सर प्रेम आडवं येतं. म्हणजे आपली काय म्हणतात ते आसक्ती. नाही, प्रेम म्हणजे आपली पण म्हणजे मला त्यांच्याविषयी आदर असून सुद्धा मला त्यांच्याविषयी आदर आहे, तो आडवा येतो मला. आदर आता आदर असलं मग तुम्ही लेट गो करा, मग तुमची इच्छा कमी करा. मग तुमचा हक्क कसा काय होतो? येतंय का लक्षात? तुम्हाला त्यांच्या प्रती आदर आहे आणि त्या गोष्टीवर मग हक्क राहत नाही. मग तुमची त्या नाही सर, तो व्यक्तीप्रती हक्क जाणून बुजून काढून घेतला असला तर? आता ते त्यांनी काही अकुशल करो, पण सांगण्याचा मुद्दा हाच आहे, तुमचा हक्क आहे तर तुम्ही सोडायचा नाही. कायदेशीररित्या जर तुमचा हक्क आहे तर तुम्ही सोडायचा. भगवान बुद्ध कुठेही म्हणत नाही की तुम्ही माघार घ्या. जर तुम्ही योग्य असाल तर तुम्ही कायदेशीर जे काही करता येईल ते तुम्ही करायचंय. फक्त कुणाच्या प्रती राग द्वेष मनामध्ये बाळगायचा नाहीये, आणि जे काही तुम्हाला करणं आवश्यक आहे ते सगळं करायचं. सर, आर्थिक बाजू कमी पडते ना अशा गोष्टीला. त्या गोष्टीला मग ती पण उन्नत करा, काम करा, पैसे मिळवा, त्यालाच कुठे भगवान बुद्ध नाही म्हणतात. सगळ्या गोष्टी करू शकता. तुम्हाला जे काही तुमचा हक्क प्राप्त करण्यासाठी जे करण्याचे जे सनदीचे मार्ग आहेत ते तुम्ही अवलंब करू शकता. ठीक आहे. हा, ठीक आहे. अनम्यूट करा. सर, जय भीम सर. नमोबुद्ध. हा बोल. मला थोडं मीमांसाबद्दल मीमांसा म्हणजे पुनरावलोकन करणं, रिव्ह्यू करणं. हे आपण जे काय कार्य करणार आहोत त्याचं सुरुवातीला काम सुरू केल्यावरती आणि नंतर अवलोकन करत राहायचं. म्हणजे आपण योग्य करतोय का, बरोबर करतोय का,
म्हणजे याचा आपल्याला लाभ आहे का, ह्याचा इतरांना लाभ आहे का, हे गोष्ट आपण नेहमी नेहमी करत राहायला पाहिजे. अवलोकन करणं म्हणजे चिंतन करायचं, की आता आपण ध्यान करतोय. मग ध्यान कशासाठी करतोय? ध्यान करतोय म्हणजे काय करतोय? त्याचं चिंतन करायचं, की आपण श्वासावरती लक्ष देतोय, मुक्त करतोय या गोष्टी. मग हे आपल्याला लाभदायक आहे का? ध्यान केल्याने आपल्याला फरक पडतोय का? का आपण उगाचच बसतोय, आपला वेळ वाया जातोय? ह्या गोष्टीचा अवलोकन करायचं. मग ह्या जे आपण ध्यान करतोय, त्याने आपला लाभ आहे, इतरांचा लाभ आहे, दोघांचा लाभ आहे, असं काय होतंय का? तर हे नेहमी नेहमी रिव्ह्यू करत राहायचं. इव्हन आपला गृहिणी आहेत, तर गृहिणी देखील जर आपल्याला जेवण बनवायचं, तर जेवण बनवण्याच्या आधी देखील आपल्याला विमर्शा करायची आहे, की आपण जे जेवण बनवणार आहोत, म्हणजे नक्की काय करणार आहोत? मग त्याचा फायदा लाभ कोणाला? मग त्याच्यामुळे जर आपण जेवण बनवणार, मग ते लोकांना आवडलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण बनवलं पाहिजे. मग लोकांना आवडून त्यांचं ते जे शरीराला पोषक पण असलं पाहिजे. मग त्या दृष्टीने आपण आपल्या जेवणामध्ये पोषक गोष्टी पण ॲड करायला पाहिजे. तर अशा प्रकारे प्रत्येक जे आपण कार्य करू त्याच्यामध्ये विमर्शा म्हणजे चिंतन म्हणजे कशाप्रकारे ते कार्य करायचं आहे, कशाप्रकारे मग ते सुरुवातीला देखील त्याचं अवलोकन करायचं. काम सुरू झाल्यावरती, कामाच्या मध्ये, कामाच्या एंडला, काम संपल्यावरती देखील अवलोकन करायचं, की हां, हे जे मी केलं ह्याच्यामध्ये काही चुका झाल्या. आणखीन काय बेस्ट आपण करू शकतो, आणखीन काय ॲड करू शकतो, काढू शकतो, असं करायला पाहिजे होतं, असं नको करायला पाहिजे होतं. तर हे नेहमी-नेहमी विमर्शा करत राहणं चांगलं असतं आणि हे म्हणूनच याला 4 इद्दीपदमध्ये दिलेलं आहे. कारण जसं-जसं तुम्ही अवलोकन करता तसं-तसं त्याच्याविषयी तुम्ही स्किल तुमची डेव्हलप होत जातात. तुम्हाला इन अँड आउट सगळ्या गोष्टी माहिती पडतात आणि मग आणखीन त्याच्यामध्ये तुम्ही पारंगत होत जाता. त्यामुळे चिंतन हे विमर्शा करणं खूप आवश्यक आहे. धम्मामध्ये देखील ध्यान करताना देखील तुम्ही वारंवार अवलोकन करणं पाहिजे. माझ्यासोबत काय होतंय? आता काय झालंय? आधी कसं वाटत होतं? हे नेहमी-नेहमी विमर्शा करत राहणं खूप चांगलं आहे. ठीक आहे? आलं लक्षात? हो सर, आलं लक्षात. धन्यवाद. ओके. याच्यावर टाकाल सर हे प्रवचनाचं. ठीक आहे, क्लोज करूया. धम्मपालन मधनं. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचिद पर्योदपणं एतं बुद्धान शासनं धम्मचरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखसेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभाषति यो च अपम्य सुत्वानं धम्मं कायेन पश्यति स वै धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्ति मे शरणं नय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्च वज्रेण होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं नय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्च वज्रेण होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं नय्यं
संघो मे शरणं वरं एतेन स्वच्छवज्रेण होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि